तर गेली अनेक वर्ष कोर्ट आणि कोर्टरूममध्ये रमणारे आणि कायद्याची भाषा बोलणारे उज्ज्वल निकम सध्या मुंबईच्या राजकीय वर्तुळात कमालीचे चर्चेत आहेत आणि याला कारण आहे कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांना भाजपकडनं उत्तर मध्य मुंबईतनं मिळालेली लोकसभेची उमेदवारी। आता काळ्या कोटामध्ये वावरणाऱ्या उज्ज्वल निकमांनी अचानक पुढाऱ्यांचा पांढरा शुभ्र सदरा आपलासा कसा केला, अचानक राजकारणात जाण्याचा निर्णय त्यांनी कसा घेतला, लोकसभेच्या परीक्षेची त्यांची तयारी त्यांचा अभ्यास कसा सुरू आहे याबद्दल आज त्यांना आपण तोंडी परीक्षेत बोलतं करूया। नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे आणि सविस्तर उत्तरांनी आपण सुरुवात करूया तोंडी परीक्षेला। जरूर निकम साहेब, अनेक वर्षांनी आता तुम्ही या परीक्षेसाठी असे बसलेले असाल या बाकांवर, पण अशी परीक्षा द्यावी असं नेमकं तुम्हाला कधी वाटलं? असं आपण खासदार होऊ वगैरे किंवा खासदार व्हावं अशी गेल्या काही वर्षांमध्ये तुम्हाला स्वप्न वगैरे पडत होती का? खरं सांगू ना राजीव, कारण आता काही मी न्यायालयात नाही, परंतु मी अनेक गोष्टीचा तसा विचार केला। मी कोणाचा आंधळा भक्त कधीच राहिलो नाही आणि राहणारही नाही, परंतु पंतप्रधान मोदीजी आणि त्यांच्या सरकारने ज्या काही चांगल्या गोष्टी केल्यात त्यामुळे भावला मी ठरवलं की आता आपण राजकारणात जाणं जरुरीचं आहे, ही योग्य वेळ आहे। कसाबला फाशी दिल्यानंतर मी भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून आम्ही 3 लोक चौघांचं शिष्टमंडळ गेलो होतो। इस्लामाबादला आम्ही 8 दिवस होतो। तिथे आम्ही म्हटलं की तुम्ही हाफिज सईद झकीर रहमान लखवीला पकडत नाहीत, ज्यांना पकडलेलं आहे ते पेटी वर्कर्स आहेत, तुमची ट्रायल कोणत्या प्रोग्रेसला आहे काय आहे, त्यांनी आम्हाला त्यांचे डिपॉझिट म्हटलं इन कॅमेरा चालवले नाही, आमच्या इथे सुरक्षित असते म्हणून आम्ही चालवलं। म्हटलं आम्ही तो ओपन कोर्टात चालवले, आम्ही पत्रकारांना सगळ्यांना परवानगी दिली होती बसण्याची आमच्यावरती छापण्याची, आमच्यावर टीका करण्याची, आम्ही मटन बिर्याणी म्हटलं की उलटे सुलटे अर्थ काढण्याची परवानगी आम्ही दिली होती। त्याही प्रतिक्रिया आहे बरोबर आहे की त्याच्यामध्ये आता जे मुश्रीफ पोलीस महासंचालक होते त्यांनी हे केलं की त्यांना लोकसभेत काय त्यांना तर जेलमध्ये पाठवायला पाहिजे होतं। तर ह्या स्वरूपाच्या ज्या रिॲक्शन्स येत आहेत तुम्हाला जी उमेदवारी दिली त्याच्यामध्ये एक कारण असं सांगितलं की तुम्ही संघाचे कट्टर स्वयंसेवक आहात आणि त्याच्यामुळे तुमचा तो प्लस पॉईंट ठरला आणि तुम्हाला उमेदवारी दिली। मी संघ हा प्रकार मला या 3-4 दिवसात माहिती झाला। एक शिस्तप्रिय असं संघ एवढंच माझ्या डोळ्यात इमेज होती, राष्ट्रप्रेमी अशी संघाबद्दल माझ्या इमेज होती, पण संघ राजकारणाचा कुठेही प्रचार करत नाही हे आजपर्यंत मला माहिती नव्हतं। हे 4-5 दिवसात मला कळायला लागलं की संघाची रचना काय असते। आता हे बघा, त्यांनी आरोप केला असेल, प्रभू क्षमा कर त्यांना, पण मग आता तुम्हाला अरे आपण चूक केली, आपण जायला पाहिजे होतं संघात असं वाटायला लागलं। विद्यार्थी समजत होतो कायद्याचा, म्हणजे वकिली करत असताना असं आहे की आता हे गळ्यामध्ये एवढी तुम्ही ती काय घातलं, हो शिवसेना, राष्ट्रवादी, नंतर RPI आठवले साहेबांचं आणि वरती आमचं कमळ। तर आतापर्यंत आता एवढे 4-4, 5-5 त्यात मनसे राहिले तुमच्या बरोबर? नाही, ते येतं इंजिन थोडं जुनं इंजिन आहे आमचं, ते बाहेरून प्रिंट व्हायचं, आता पुढच्या दिसेल तुम्हाला। नाही, पण या सगळ्या पक्षांबद्दल आतापर्यंत तुमच्या भावना काय होत्या? म्हणजे आता गळ्यात मिरवण्यासारख्या भावना होत्या का त्यांच्याबद्दल? मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की हे गळ्यात मला उपरणं सगळी घालावं लागते, स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं। मी त्या दृष्टिकोनातून कधी विचार केलाच नाही। हे बघा, आपण महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये मला बोलताना पाहिले अशा अनेक सिक्रेट्स माहिती आहेत की मी सिक्रेट्स ही जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला वाटेल माझ्याबद्दल उज्ज्वल निकम म्हणजे सो ग्रेट, अनइमॅजिनेबल, अनबिलिव्हेबल, पण मी ते सांगताना माझी प्रौढी म्हणून मी जर सांगितलं तर सिक्युरिटी ऑफ स्टेट ही स्टेकमध्ये येते, राष्ट्राची सुरक्षितता ही धोक्यात येईल, त्याचा बाहेरचे देश फायदा घेऊ शकतात। अरे निकमने हे केलं म्हणून असं झालं। मी प्रश्न विचारते की आता तुम्हाला 15-20 दिवसापूर्वीच पक्षाकडनं फोन आला ना उमेदवारीबद्दल, तो फोन कुठून आला? दिल्लीतनं आला की मुंबईतनं आला? गैरफायदा घेतील याच्यात नॅशनल सिक्युरिटी कुठेही नाहीये, उलट त्याच्यामध्ये यानं तुम्ही आणखीन 4 पॉइंट स्कोर करू शकता। नाही, पॉइंट स्कोर करण्यामध्ये मला त्याच्यात मतलब नाहीये। प्रश्न महत्वाचा असा आहे
की माझ्या हे सांगण्याने जर काहींची मनं दुखावली जात असतील तर मी राजकारणी आहे. का दुखावतील म्हणा? अहो, मला पोल 20 तारखेला मत सामोरं जायचंय, असं काय करतात तुम्ही? हो, पण मत नाही म्हणूनच ना हे सांगितलं, म्हणजे मग ते असं आहे, राजकारण आहे. अच्छा, मी खोटं बोललो का? मी फक्त माझा हक्क जो न सांगण्याचा आहे तो अबाधित ठेवतोय, बाकी काय. बरं, हे लढण्याची कधी इच्छा नव्हती? मी नव्हतोच ना, मी सांगितलं ना. नाही तर मला सहज 5 वर्षापूर्वी तर मला ऑफर केलेली कुठल्या पक्षाने? त्यावेळेला नाही, राष्ट्रवादीने पवार साहेबांनी मला सांगितलं होतं, आणि पवार साहेबांनी जवळ 40 मिनिटं मला समजावून सांगितलं, तुम्ही राजकारणात उभे राहा, तुम्ही 10 वर्ष तुम्ही राहिलं पाहिजे वयाचा विचार करता. त्यांचा हेतू प्रामाणिक होता. मी म्हटलं विचार करून सांगतो. एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्याला तोंडावरच नाही सांगायचं मला काही पण असं योग्य- काय होतं की त्यावेळी तुम्हाला नाही वाटलं लढावं आणि आता वाटलं की लढावं? मी सांगितलं ना, लोकशाही मी मानणारा असल्यामुळे घरात मतदान झालं. अच्छा, म्हणजे फक्त त्यावेळेला मतदान घरच्यांसाठी झालं होतं तुम्ही का? लढता. नाही, त्यावेळेला मी मतदान घेतलंच नाही. अच्छा, त्यावेळेला लोकशाहीने न वागता हुकुमशाहीने वागून तुम्ही एकतर काही वेळेला वागावं लागतं, न्यायालयात वागावं लागतं. बरं ठीक आहे, आपण आधी याचे करू. पाण्याची बाटली मग. पाणी 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 ए पाणी नाही येत. पाणी तिथे खाली आहे, बेंचच्या खाली असणार काही नाही आहे का? हा आहे लक्षात. वर्ष लॉयर म्हणून तुम्ही तो सिद्ध केलंय, आता लॉ मेकर म्हणून जायचा तुमचा विचार आहे. महाराष्ट्राचं राजकारण गेली 2-3 वर्ष पक्षांतरबंदी कायदा त्याच्या भोवती फिरतंय, तर या कायद्याचा फेरविचार करण्याचे वगैरे आत्ताची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? निश्चित मला असं वाटतं की पक्षांतर बंदी कायद्यामध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे. कारण असं आहे की ज्या वेळेला आम्ही डेमोक्रेसी म्हणतो, आज संपूर्ण जगामध्ये लोकशाही जर प्रबळ आणि हे असेल तर हे आपल्या देशात आहे. पक्षांतर बंदी कायदा हा याच उद्देशाने आणण्यात आला होता की घोडाबाजार होऊ नये, हे होऊ नये, कुठल्या वाईट चालींना आळा बसावा. पण त्या तरतुदीचा जर फायदा कोणी घेऊन गैरफायदा होत असेल आणि लोकप्रतिनिधी बरोबर सामान्य मतदारांचा विश्वासघात होत असेल तर निश्चितपणे याच्यावरती पुन्हा एकदा विचार करणं. उत्तर मध्यची जागा भाजपला अवघड असल्यामुळे तुम्हाला पक्षात घेऊन तुमचा बळीचा बकरा केलाय का? चौथा, संविधान हा चर्चेचा विषय आहे आणि तुम्ही तज्ञ आहे, तर संविधान खतरे में आहे? बिलकुल नाही. संविधानात काही बदल होऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. काँग्रेसच्या राजवटीत अनेक दुरुस्त्या संविधानात सुचवल्या होत्या, त्या दुरुस्त्या आपण आजही चुकल्या आहेत, बरोबर नाही असं म्हणत नाहीये. त्यामुळे संविधान अजिबात बदललं जाणार नाही. नाही, राष्ट्रवादीची ऑफर नाकारली आणि भाजपाची स्वीकारली, हे आयडियालॉजिकल जवळीक आहे की निवडून येण्याची खात्री? नाही, अजिबात नाही. त्यावेळेला माझा राजकारणात येण्याचा विचारच नव्हता. ज्यावेळेला विचार केला नाही त्यावेळेला काय बोलायचं. यावेळेला भाजपने पहिल्यांदा ऑफर दिली, फर्स्ट कम फर्स्ट सर्व. बरं, अच्छा, आता जर या वेळेला राष्ट्रवादीने विचारलं असतं तर मग तुम्ही काय परत मतदान घेतलं असतं की कुठून उभं राहूया, राष्ट्रवादीकडून उभे नाही राहूया हो, का? पण शेवटी वेटो माझा होता ना, त्यामुळे मी का शेवटी वापरला असता. एका वाक्यात उत्तर आहे. 9. सगळे दिले त्यांनी. बरं ठीक आहे, 10 सगळ्याचं मत. दबावात आला. बरं, एक वाक्य आहे, ते कोणी म्हटलेलं आहे तुम्ही सांगा. सध्या तरी राजकारणात येण्याचा माझा कोणताही विचार नाही, कारण राज्याच्या राजकारणात जी अस्थिरता आणि गढूळता निर्माण झाली आहे ती पाहता माझ्यासारख्या व्यक्तीने सध्या तरी राजकारणात येणं योग्य नाही. हे काही वर्षापूर्वी उज्ज्वल निकम म्हणाले होते. 1 वर्षापूर्वीच म्हणाले होते. पण मग आता ती जी गढूळता आहे, अस्थिरता आहे, असं म्हणजे त्याचा त्रास नाही का? नाही, ती गढूळता दूर करण्याकरताच मी हे कठोर पाऊल उचललं आहे की राजकारणात येणार आणि आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पूर्णपणे साथ देणार. उज्ज्वल निकम हे स्वतःला तुरटी समजतात का? तो बोललो, आज कसाबने मटन बिर्याणी की मांगे. क्या कसाबने मटन बिर्याणी की मांगे? मी फक्त एवढंच बोललो, कसाबने मटन बिर्याणी की मांगे. लगेच ब्रेकिंग न्यूज, कसाबने मटन बिर्याणी की मांग की उज्ज्वल निकम. माझा तो डायलॉग टाकला. लगेच रात्री 8, 8:30, 9 वाजता ते चॅनल पॅनल डिस्कशन सुरू झालं. देखो कितना खुकार आतंकवादी मटन बिर्याणी की मांग कर रहा है वो. हे सुरू झालं. अकलेचे तारे. मी एवढंच बोललो, मांग की राजकीय जे त्यावेळेचे राजकीय व्यवस्थेतील तत्कालीन विरोधक नेते होते, सरकार उसे मटन बिर्याणी दे रही है. मी काय बोललो होतो, मांग की यांनी चालवलं नॅरेटिव्ह. पण त्याच पक्षात आता तुम्ही आहात. अहो ते जाऊ सांगतो ना मी. मला आठवत नाही त्यावेळेला कोणते पक्ष होते. असा होता की आता खासदार झाल्यावर तुम्ही दाऊदसाठी, म्हणजे दाऊदने भारतात त्याला आणलं जातं. दाऊद काय करतात तुम्ही? दाऊद पेक्षा दुसरे गुन्हेगार आहेत, मी ते आता बोलत नाही.
दाऊद हा आता म्हातारा, त्याला चालता फिरता येत नसेल कराचीमधून. कोणाला माहिती दाऊद कसा दिसतो? माहिती आहे तुम्हाला? किती वय असेल त्याचं? 75च्या वरचा असेल तो. आजारी आहे अशा बातम्या आहेत. तर दाऊदचं कौतुक, आपल्याकडे काही मिळालं की दाऊद 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 दाऊद. उगीच ते मोठं गुन्हेगाराचं उदात्तीकरण करू नका. पण त्याला शिक्षा तर म्हणजे आहे ना माहिती. तर परवेज मुशरफ तो आता नाही गेला, मग परवेज नाही, पण उदात्तीकरण कुठे आहे? निकम साहेब, त्यांना भारतात आणून शिक्षा व्हावी ही तर प्रत्येक हो, पण त्याला मुंबईकराची इच्छा पाठिंबा- आहे. निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाले ना, झाली. आता मार्क सगळे देऊन हो, झाले. हे तुम्हाला जास्ती मार्क देणार आहे. बरं चला. निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यापासून तुमचं पूनम महाजनांशी बोलणं झालंय का, किंवा त्यांनी तुम्हाला फोन केलाय का? नाही, पूनम महाजनांशी मी बोलणार आहे. एकदा माझा नॉमिनेशन फॉर्म भरला की बोलेल मी. कारण साहजिक आहे, त्यांना थोडंसं त्यांची इच्छा होती म्हणे, मला असं कळण्यात आलं. पण मी तुमच्याबद्दल एक आरोप जो असतो की तुम्ही साक्षीदारांना, आता मॅनेज हा कदाचित वाईट शब्द आहे, ते करून तुम्ही केसेस जिंकता. मॅनेज म्हणजे काय, मी पढवतो असं म्हणा ना, शिकवतो. आणि शिकवणं काय वाईट आहे? कोणत्या कायद्यात लिहिलं की त्यांना पढवू नाही, शिकवू